जय ओबीसी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करते। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वर्धापन दिन, मंडल दिन आपण सगळे इथे साजरा करतो आहे। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय तायवाडे सर, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं कार्य त्यांच्या सोबत करणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्याध्यक्ष सन्माननीय शरयूताई तायवाडे, तसेच राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सुभाष भाऊ घाटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय पदाधिकारी माननीय सुषमाताई भट, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय महिला महासंघाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सन्माननीय कल्पनाताई मानकर, मंचावर उपस्थित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक सन्माननीय वानखेडे सर, शहर अध्यक्ष ढोले सर, उपस्थित शहर अध्यक्षा सन्माननीय हुंदाताई ठाकरे, रेखाताई बाराहते, विजयाताई धोटे, पूजा मानमोडे अतिशय सुंदरपणे उत्कृष्टपणे कार्यक्रमाचं संचालन जी साकारते आहे पूजा मानमोडे। कार्यक्रमाला उपस्थित ज्या या ओबीसी संघाची सर्व भूमिका आणि कार्यक्रम सखोलपणे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अशा माझ्या सर्व भगिनी नंदाताई देशमुख, अनिताताई ठेंगरे, विद्याताई सेलोकर, रंजनाताई कडूकर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावर सर्व आदरणीय मंडळी आणि सर्व ओबीसी इथेचे पदाधिकारी आणि सर्व ओबीसीच्या प्रवाहात आपला हातभार, आपला खारीचा वाटा उचलणारे इथे उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वांनी सखोल असे अभ्यासू भाषण इथे केलेले आहे सर्व ज्येष्ठ लोकांनी। त्याच्यामुळे असं खूप काही बोलण्यासारखं नाही। मला फक्त एवढंच बोलायचं आहे, मी नगरसेविका होती त्यावेळी सन्माननीय तायवाडे सरांनी आज हा 6वा वर्धापन दिन साजरा होतो आहे। तायवाडे सरांनी ज्यावेळी स्थापना केली, अतिशय त्यांच्या सोबत असणारी जी मंडळी आहे त्यांचं मी अभिनंदन करते। आणि त्यावेळी शहरात अशी चर्चा होती की अगदी पिवळ्या टोप्या आणि पिवळे दुपट्टे घेऊन हे लोक काय करतात आहे, असं सुरुवातीला एक काहीतरी करतात आहे तायवाडे सर असं वाटत होतं। परंतु त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून वानखेडे सरांसारखे सर्व त्यांची टीम सुरुवातीपासून सुषमाताई अशा आणि आमच्या कल्पनाताई मानकर या सगळ्या सोबत त्यांनी आज जी परिस्थिती आहे ही दूरदृष्टी साधून आज किती गरज होती आणि आज एवढं व्यापक त्याचा वटवृक्ष झालेला आहे। मी अधूनमधून त्या मीटिंगला जायची, मी माझा थोडक्यात अनुभव सांगते। मी अधूनमधून मला खूप वाटत होतं की हे एक कार्य खूप चांगलं करतात आहे सर, आणि मी नेहमी म्हणायची जे सोबत ऑफिस मधनं की मला फोन करत चला मी या मीटिंगला येत जाईल। नगरसेविकांपैकी रेखाताई आणि आम्ही दोघी आवर्जून असायचं आणि सरांना खूप आनंद व्हायचा की तुम्ही आल्या या मीटिंगला, आपल्याला हे काम असं करायचं आहे। पण गैरसमज असे केले जायचे की नाही हे विशिष्ट समाजाचं एक संघटन आहे आणि बाकी समाजाला फक्त याच्यात आपल्याला फक्त घेतात सोबत। परंतु मला सरांवर विश्वास होता, जेव्हाही कधी मी सरांकडे गेली त्यावेळी सरांनी तो मान सन्मान दिला, कधीही मला कुठेही अशी शंका वाटली नाही आणि सर्व समाजाला, सर्व ओबीसी समाजाला तेवढंच मानाचं स्थान या संघटनेमध्ये आहे, हे हा माझा अनुभव आहे। त्यामुळे या कार्यात फक्त आज मला एवढी शंका व्यक्त करायची आहे। आज आमच्या रमणा मारुतीला पण ढोले सरांनी, शहर अध्यक्ष यांनी कार्यक्रम घेतला आणि छान प्रतिसाद त्याला मिळाला। फक्त एवढंच असं वाटतं, आज यवतमाळला दिग्रस मध्ये कल्पनाताई मानकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अतिशय सुंदर मेळावा आयोजित केला। यवतमाळ मध्ये दिग्रस मध्ये एवढ्या महिला
सखोल अभ्यास, इतकं सुंदर कार्यक्रम नागपूरमध्ये मला असं वाटतं की अजून आपल्याला मेहनत करावं लागेल आणि आपलं संघटन वाढवावं लागेल. आज महिला कुठेही कमी नाही. सरांच्या मंचावर पहिला बरोबरीत आहे, कार्यक्रमात पण बरोबरीत आहे. 50% आरक्षण सरांनी दिलेलं आहे. हा त्यांचा मोठेपणा. आणि असं नको व्हायला, राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरात त्यांच्यात तेवढी हिंमत आहे. कोणताही नेता असो, कोणतंही सरकार असो, त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची याच्यासाठी खूप मोठी ताकद लागते. आणि ती ताकद आपण इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती आहोत. आणि आज नागपुरामध्ये हे कार्य आपल्याला वाढवायचं आहे. प्रत्येकाला आपला जो ओबीसी जोडो अभियान जे आहे हे राबवणे फार गरजेचं आहे. घराघरात जाऊ, ग्रामीण असो, शहर असो, वार्ड असो, एरिया स्लम असो, कुठेही जाऊन आपल्याला हे अभियान तीव्र करायचं आहे. नागपुरात असं म्हणायला नको की संघ बिल्डिंग आहे म्हणून ओबीसीचा आवाज कमी आहे, उद्या हे म्हणायला नको. जर संघ बिल्डिंग असून तायवाडे सरांनी जर आज ही ओबीसी 6 वर्षात पूर्ण अख्ख्या देशामध्ये जर एवढी वाढवली तर नागपुरात वाढवायला आपल्याला काही वेळ लागणार नाही. मला इथे बोलण्याची संधी दिली आणि 6व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय ओबीसी.